नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणाचा अतिशय महत्त्वाचा भाग 2 पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण 1 ते 50 प्रश्न पाहिले आहेत. हा भाग यामध्ये 50 ते 100 असे प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया वेळ न घालवता. आत्ता लवकरच तुमची परीक्षा आहे, त्यामुळे उ आणि उ, ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर उत्तर आहे हे सजातीय स्वर आहेत. ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ हे स्वजातीय स्वर आहेत. पुढचा प्रश्न आहे, महोत्सव या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? उत्तर आहे महाउत्सव, महोत्सव. पुढचा प्रश्न आहे, वाघ हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? उत्तर आहे वाघ हे सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न आहे, चा, ची, चे, च्या हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? उत्तर आहे षष्टी. आपण फास्ट रिव्हिजन घेत आहोत, स्पष्टीकरण वगैरे काहीही दिले जात नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे, नीळकंठ या शब्दाचा समास कोणता? उत्तर आहे बहुव्रीही समास. उंटाचा तांडा तसा किल्ल्यांचा काय असतो? उत्तर आहे जुडगा. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. दही हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? उत्तर आहे तद्भव शब्द. पिपीलिका म्हणजे काय? उत्तर आहे मुंगी. खारुताई, मधमाशी, चिमणी, तर उत्तर आहे मुंगी. पुढचा आहे, डोक्यावर मिऱ्या वाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? उत्तर आहे जवळ राहून छळणे किंवा वर चढ होणे. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्रकार कोण आहेत? उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपण त्याबद्दल प्रश्न घेतला आहे. पहिले वृत्तपत्र कोणते? तर ते आहे दर्पण. आणि ते कुणी काढले? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले आहे. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अभिकारी शब्दाला काय म्हणतात? उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. अविकारी, विकारी लक्षात ठेवा. त, इ, आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? उत्तर आहे सप्तमी. विभक्तीमध्ये तुम्हाला प्रत्यय दिले जातील, कोणत्या विभक्तीचे आहेत ते विचारले जाईल, किंवा द्वितीय विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, तृतीय विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, अशा प्रकारेही प्रश्न येऊ शकतो. बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? उत्तर आहे भाटी. अनुज या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनुज, अनुज म्हणजे लहान, अग्रज म्हणजे मोठा. समानार्थी नसलेला शब्द ओळखा. सूर्याचा समानार्थी नसलेला शब्द सुधाकर. सविता, भास्कर, मित्र हे सूर्याचे शब्द आहेत आणि सुधाकर चंद्राला म्हणतात. खालीलपैकी कंठ्यवर्ण कोणता आहे? कंठ्यवर्ण आहे क. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या ओळीमधील मुख्य रस ओळखा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या ओळीमधील मुख्य रस आहे शांतरस. बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? विरामचिन्हावरतीही एक प्रश्न विचारला जातो. तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. पाऊस पडला तर शेत पिकेल वाक्याचा प्रकार ओळखा. उत्तर आहे संकेतार्थी. पाऊस पडला तर शेत पिकेल संकेतार्थी वाक्य. तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तलाव, कासार. तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कासार. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन या म्हणीचा अर्थ काय? तर उत्तर आहे अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त मिळणे. पुढचा प्रश्न आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा अलंकार ओळखा. तर उत्तर आहे दृष्टांत अलंकार. पुढचा प्रश्न आहे, कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? उत्तर आहे वायस. राजीव, पंकज, अंबुज हे कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आपल्याला नसलेला विचारला होतं. धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद बनते? उत्तर आहे संयुक्त क्रियापद. मराठी भाषेचे लेखी रूप कोणत्या लिपीत लिहिले जाते? उत्तर आहे देवनागरी लिपी. चिदानंद या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. उत्तर आहे चित आनंद यापासून चिदानंद हा शब्द बनतो. तो रोज अभ्यास करीत राहील या वाक्यातील काळ ओळखा. तर आहे रीती भविष्यकाळ. करीत राहील रीती भविष्यकाळ.
भाजीपाला या शब्दाचा समास कोणता? समाहार द्वंद्व. भाजीपाला या शब्दाचा समास समाहार द्वंद्व. घर या शब्दाचे योग्य सामान्य रूप काय होईल? घर, घरा. मग घर या शब्दापासून कोणताही शब्द तयार करायचा असेल आपल्याला, घराला, घराचे, घरात, म्हणून सामान्य रूप घरा. अर्धविराम दर्शवणारे चिन्ह खालीलपैकी कोणते? अर्धविराम चिन्ह पहा कसे आहे, वरती एक पूर्णविराम आणि खाली स्वल्पविराम. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन व अनेकवचन सारखेच राहते? शाळा, शाळा, शाळा. हे एकवचन आणि अनेकवचन सारखेच राहते. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. क्रीडांगण, क्रीडांगण, क्रीडांगण. तर क्रीडांगणाला हा शब्द नीट पाहून घ्या. क्रीडांगण हा शब्द. कागदी घोडे नाचवणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय? उत्तर आहे केवळ कागदावरच निरर्थक खटाटोप करणे, प्रत्यक्षात काहीही न करणे. पुढचा प्रश्न आहे, शब्दांच्या अर्थपूर्ण आणि ठराविक क्रमाने आलेल्या समूहाला काय म्हणतात? तर उत्तर आहे वाक्य. अर्थपूर्ण अर्थ असेल, वाक्य कधी तयार होतं? जेव्हा त्याला काहीतरी अर्थ असतो तेव्हाच ते वाक्य तयार होतं. आणि शब्द ठराविक क्रमाने आले तरच वाक्य तयार होतं ना. ज्या नामामुळे एकाच जातीच्या संपूर्ण समूहाचा बोध होतो त्यांना काय म्हणतात? तर उत्तर आहे सामान्य नाम. एकाच जातीच्या संपूर्ण समूहाचा, नदी हे काय आहे? सामान्य नाम आहे. परंतु गोदावरी नदी म्हटलं तर ते सामान्य नाम नाही, विशेष नाम होतं. मग नदी म्हणून कोणत्याही नदीचा उल्लेख होऊ शकतो, म्हणून ते संपूर्ण जातीच्या समूहाचा बोध होतो, म्हणून ते सामान्य नाम आहे. पुढचा प्रश्न आहे, तो स्वतःहून माझ्याकडे आला वाक्यातील स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर स्वतः हे आत्मवाचक आहे. स्वतः म्हणजे मी, स्वतः, आम्ही हे आत्मवाचक आहे. द्विगुणित आनंद, आम्ही नाही, मी आणि स्वतः आत्मवाचक. द्विगुणित आनंद या वाक्यातील द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे? तर द्विगुणित हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. शाब्बास, खूप छान खेळलास केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर शाब्बास, खूप छान खेळलास हे प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. रामने आंबा खाल्ला या वाक्यात रामने कर्त्याची विभक्ती कोणती? तर उत्तर आहे तृतीया. विभक्ती ने, शी, निही, शी हे लक्षात ठेवा. शब्दाच्या मूळ रूपाला व्याकरणात काय म्हणतात? शब्दाच्या मूळ रूपाला व्याकरणात प्रकृती म्हणतात. मराठी भाषेतील अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ग्रंथ लीळाचरित्र कोणी लिहिला आहे? उत्तर आहे माईम भट. ज्या क्रियेचा परिणाम कर्मावर न होता कर्त्यावरच थांबतो त्या क्रियापदाला काय म्हणतात? उत्तर आहे अकर्मक क्रियापद. अशा प्रकारचेच फिरून प्रश्न विचारले जातात बरं का, लक्षात ठेवा. पंचवटी या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? पंचवटी म्हणजे 5 वडांच्या झाडांचा समूह म्हणजेच पंचवटी. प्रसिद्ध मनाचे श्लोक खालीलपैकी कोणी लिहिले आहेत? समर्थ रामदास स्वामी. ऐकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीचा अचूक अर्थ कोणता? लोकांचे विचार ऐकावे पण स्वतःला जे योग्य वाटेल तेच करावे. ज्याचा कुठेही पत्ता लागत नाही असा शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा. तर उत्तर आहे बेपत्ता. पुढचा प्रश्न आहे, सूर्य या शब्दाला योग्य समानार्थी शब्द कोणता आहे? सुधांशू, हिमांशू, शशांक. तर भास्कर हा सूर्य या शब्दाला योग्य समानार्थी शब्द आहे, कारण की हे सगळे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. तोंडात बोट घालणे म्हणजेच आश्चर्यचकित होणे. आणि पुढचा प्रश्न आहे शेवटचा, राम पुस्तक वाचतो या वाक्यातील कर्म कोणते आहे? तर पुस्तक. राम वाचतो काय? पुस्तक वाचतो, म्हणून कर्म काय आहे? राम पुस्तक वाचतो. तर आपले 100 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. ज्यांनी पहिला व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी पहिला व्हिडिओ पाहून घ्या आणि हा दुसरा व्हिडिओ होता. अशाच व्हिडिओंची सिरीज आपण चालू ठेवणार आहोत. हे प्रश्न परीक्षेसाठी, कोणत्याही परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण की बेसिकच विचारलं जातं ग्रामरमध्ये मराठी. खूप काही अवघड विचारलं जात नाही, परंतु परीक्षेमध्ये त्या गोष्टीच आपल्या लक्षात येत नाहीत. तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.